1200 रुपयाचं कर्ज घेऊन एक माणूस जगातला सगळ्यात मोठा सोन्याचा व्यापारी बनला। मंडळी, ऐकायला अशक्य वाटलं असलं तरी हे खरंच घडलं आहे आणि दुसऱ्या देशात नाही तर आपल्या भारत देशात घडलं आहे। चेन्नईच्या गल्लीपासून सुरुवात करून स्वित्झर्लंड पर्यंत त्याने मजल मारली आहे। पण आज त्याच माणसाच्या कंपनीवर तब्बल 15 लाख कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा आरोप आहे। 15 लाख कोटी हा आकडा ऐकायला खूपच मोठा वाटतो आणि तो खरोखरच प्रचंड मोठा आकडा आहे। तर हे प्रकरण नक्की काय आहे, कोण आहेत राजेश मेहता आणि सेबीने काय आरोप केले आहे, आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। राजेश मेहतांचा जन्म 1964 मध्ये बेंगळुरूमध्ये झाला। साधं घर होतं, वडील एका खासगी कंपनीत नोकरी करायचे। घरी छोटंसं हिऱ्यांचा व्यवसाय होता। राजेशला सुरुवातीला डॉक्टर व्हायचं होतं, पण शिक्षण संपल्यावर त्यांनी वेगळाच रस्ता निवडला। वडिलांचा व्यवसाय वाढवण्याचं ठरवलं। बँकेत काम करणाऱ्या एका नातेवाईकांकडून 1200 रुपये उसने घेतले आणि चांदीच्या व्यवसायात उतरले। हा व्यवसाय हळूहळू दक्षिण भारतातील गुजरात पर्यंत पसरला, मुंबईपर्यंत पोहोचला। 1989 मध्ये राजेश यांनी सोन्याच्या दागिन्याच्या व्यवसायात प्रवेश केला। बेंगळुरूमध्ये स्वतःच्या गॅरेजमध्ये काही कामगारांसोबत एक छोटं प्रोडक्शन युनिट सुरू केलं आणि इथूनच उभं राहिलं राजेश एक्सपोर्ट्स। 1995 मध्ये कंपनीने IPO आणला, सुमारे 10 लाख कोटी रुपये उभारले। त्यानंतर शुद्धीकरण, उत्पादन, निर्माण आणि किरकोळ विक्री असा व्यापार वाढत गेला। बघता बघता कंपनी देशातल्या सर्वात मोठ्या महसूल मिळवणाऱ्या कंपनींमध्ये गिनली जाऊ लागली। त्यांनी खरी झेप घेतली 2015 मध्ये। राजेश मेहता यांनी स्वित्झर्लंड मधील प्रसिद्ध वॉलकेम्बी SA ही सोने शुद्धीकरण कंपनी $400 मिलियन मध्ये ताब्यात घेतली। या रिफायनरीची 2000 टनहून अधिक सोने, चांदी, प्लॅटिनियम यांचे शुद्धीकरण करण्याची क्षमता आहे। जगातल्या सर्वात मोठ्या सोने प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचे मालक म्हणून राजेश मेहताचं नाव जगभरात गाजलं। भारतातून आलेला एक उद्योजक स्वित्झर्लंडमध्ये सोन्याचं साम्राज्य चालवतोय हे चित्र दिसत होतं। पण मंडळी, या साम्राज्याच्या आत नक्की काय चालू होतं, एक सामान्य शेअर होल्डरने विचारलेल्या एका प्रश्नातून उघड होऊ लागलं। मार्च 2024 मध्ये एका शेअर होल्डरने सेबीकडे तक्रार दाखल केली। त्यात कंपनीच्या हिशोबांमध्ये घोटाळा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता। विशेष 2 वर्षापेक्षा जास्त काळ थकलेल्या मोठ्या व्यापारी देवाणघेवाण चेक करण्यात आली। सेबीने ऑक्टोबर 2024 मध्ये चौकशी सुरू केली आणि चौकशीसाठी BDO इंडियन सर्व्हिसच्या फॉरेन्सिक ऑडिटर कंपनीला नेमलं। फॉरेन्सिक ऑडिट म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर कंपनीच्या हिशोबाची डिटेलमध्ये तपासणी करणे आणि ही तपासणी जशीची तशी पुढे गेली तसे तसे एकापाठोपाठ एक धक्कादायक प्रकरणे बाहेर येऊ लागली। 3 जून 2025 रोजी सेबीने बंगळुरू स्थित राजेश एक्सपोर्ट्स आणि कंपनीचे प्रमोटर चेअरमन राजेश मेहता यांच्या विरोधात 109 पानांचा अंतरिम आदेश जाहीर केला। 5 आर्थिक वर्षांमध्ये कंपनीने तब्बल 15.15 लाख कोटी रुपयाचं महसूलची खोटी माहिती दाखवल्याचा आरोप करण्यात आला। मंडळी, हा आकडा किती मोठा आहे हे समजून घेण्यासाठी एक तुलना करूया। भारत सरकारचं संपूर्ण एका वर्षाचं संरक्षण बजेट साधारण 5 ते 6 लाख कोटींच्या आसपास असतं आणि हा घोटाळा आहे त्याच्या 2 ते 3 पट। म्हणजे हे प्रकरण किती मोठं आहे यातून दिसून येतं। आता नक्की काय झालं होतं ते पाहूया। फायनान्शियल इयर 2021 ते 25 या काळात कंपनीच्या एकूण महसुलांपैकी 97 ते 99% महसूल परदेशातून उपकंपन्यांकडून दाखवण्यात आला होता। त्यातही स्वित्झर्लंडतील वॉलकम्बी SA ही कंपनी सर्वात मोठी योगदान देणारी होती। पण तपासात उघड झालं की हे आकडे असेच हवेत होते। सेबीला आढळलं की वॉलकम्बीचे स्वित्झर्लंडमध्ये KPMG कडून ऑडिट केले ते केवळ प्रोसेसिंग चार्जेस दाखवत होते, पण राजेश एक्सपोर्टचा एकत्रित मात्र प्रचंड मोठे आकडे दिसत होते। सेबीने या पद्धतीला इंटरनॅशनली डिफरन्स, व्यावसायिक दृष्ट्या अविश्वसनीय आणि व्हेरीफाय करण्याजोगे डॉक्युमेंट नसल्याचे म्हटले आहे। वॉलकम्बी प्रकरण घोटाळ्याच्या केंद्रस्थानी आहे। राजेश एक्सपोर्ट्सने वॉलकम्बीला गटाची प्रमुख ऑपरेटिंग संस्था म्हणून सादर केले होते, पण वॉलकम्बीचा ऑडिट केलेले स्वतंत्र महसूल राजेश एक्सपोर्ट्सने नोंदवलेल्या प्रचंड एकत्रित महसुलापेक्षा खूपच कमी होता। याशिवाय आणखीन एक गंभीर आरोप म्हणजे कंपनीचा पैसा थेट प्रमोटरच्या वैयक्तिक खात्यात वगळण्यात आला होता। एकूण 92.3 कोटी रुपये संचालक मंडळाच्या कोणत्याही मंजुरीशिवाय आणि कोणत्याही पारदर्शकतेशिवाय हस्तांतरित करण्यात
करण्यात आला। म्युच्युअल फंड आणि मुदत ठेवींमध्ये मिळालेल्या व्याजही कंपनीचे ऑपरेशन उत्पन्न म्हणून दाखवण्यात आले। आफ्रिकेतील सोन्याच्या खाणीमध्ये मोठी गुंतवणूक केल्याचा गुंतवणूकदारांना दाखवलेला दावाही खोटा असल्याचं समोर आलं। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा फटका नक्की कुणाला बसला। LICचा 10.8% वाटा आहे, म्हणजे या घोटाळ्याचा परिणाम केवळ शेअर बाजारातल्या छोट्या गुंतवणूकदारांपुरता मर्यादित नाही। देशातील कोट्यवधी सामान्य माणसं ज्या LIC मध्ये आयुष्यभराची बचत ठेवतात त्याच LICला याचा फटका बसला आहे। सेबीने आपल्या आदेशात हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचं म्हटलं आहे। राजेश मेहता यांना सिक्युरिटी मार्केटिंग मधून बंदी घातली असून फॉरेन्सिक ऑडिट पूर्ण होईपर्यंत शेअर खरेदी विक्री करण्यात बंदी घातली आहे। सेबीचा आदेश आल्यानंतर राजेश एक्सपोर्टच्या शेअर्समध्ये जवळपास 5% घसरण झाली। राजेश मेहता यांनी मात्र सगळे आरोप फेटाळले आहेत। मनी लॉन्ड्रिंगशी बोलताना ते म्हणाले की हा अंतिम आदेश आहे आणि त्यातलं काहीही खरं नाही। आम्ही त्यांचा अभ्यास करत आहोत आणि लवकरच विस्तृत उत्तर देऊ असंही त्यांनी सांगितलं। मंडळी, हे प्रकरण अजून चौकशीच्या टप्प्यात आहे। फॉरेन्सिक ऑडिटचा अंतिम अहवाल यायचा आहे। न्यायालयात काय होतं ते पाहायचं आहे। सेबीचे हे आरोप अंतरिम स्वरूपाचे असले तरी आरोपाचा आकार आणि स्वरूप पाहता हे प्रकरण भारतीय कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे। एक माणूस 1200 रुपयाच्या कर्जातून जगातला सर्वात मोठा सोन्याचा व्यापारी बनतो हे स्वप्नासारखं वाटतं, पण त्याच यशाच्या गोष्टी मागे कदाचित एक वेगळीच कहाणी लपलेली असू शकते। सामान्य गुंतवणूकदाराचा विश्वास हा कोणत्याही बाजाराचा पाया असतो। तो पाया हादरण्याचा प्रयत्न कोण करतं आणि का करतं हा प्रश्न फक्त या प्रकरणापुरता नाही तर आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा ट्रस्ट सोबत जोडलेला आहे। मंडळी, हा घोटाळा खरंच घडला असेल तर हा घोटाळा कदाचित जगातील सर्वात मोठा घोटाळा ठरू शकतो। या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि पाहत राहा फक्त कसं काय।